ही माणूस फुटणार नाही आणि यांनी हे धंदे करू नये. त्यांना माहिती आहे अजून टायगर जिंदा आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर निवडीपूर्वी कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये, नगरसेवक फुटू नयेत म्हणून बहुजन विकास आघाडी आणि भाजपने गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने ठाकूर यांनी मंगळवारी संध्याकाळी निवडून आलेल्या नगरसेवकांची बैठक घेतली. यात माजी महापौर व नुकताच नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रवीण शेट्टी यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसई विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध करत 115 पैकी 70 जागेवर विजय मिळवला आहे. तर एक जागा ही काँग्रेसने जिंकली आहे. तर भाजप व शिवसेना शिंदेगट महायुतीने 44 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीनंतर शहरात महापौरपदी कोण विराजमान होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौर हा बहुजन विकास आघाडीचाच होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. मात्र निकालानंतर समाज माध्यमावर भाजपकडून लोटस ऑपरेशनच्या संदर्भात मजकूर प्रसारित करण्यात येत होता. त्यामुळे भाजपने बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे का अशा उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे. आता आपले नगरसेवक फुटू नये यासाठी बहुजन विकास आघाडी आणि भाजप पक्ष काळजी घेत असून त्याचाच एक भाग म्हणून लवकरात लवकर आपापले गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी विरारमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेतली. याच बैठकीत गटनेत्याची निवडही करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचा गटनेता म्हणून माजी महापौर आणि नवनियुक्त नगरसेवक प्रवीण शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 1-2 दिवसांत नवनिर्वाचित नगरसेवकांना घेऊन कोकण भवन येथे जाणार असून तेथे आपल्या गटाची नोंदणी केली जाणार आहे. प्रवीण शेट्टी हे दक्षिण भारतीय परंतु जन्मजात वसईकर आहेत. वसई पश्चिमेच्या पट्ट्यात त्यांचा चांगलाच प्रभाव राहिला आहे. बहुजन विकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी शेट्टी हे प्रमुख पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. हितेंद्र ठाकूर यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. 1991 पासून वसई नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून येत पुढील महापालिका काळातही त्यांचे विजयाचे सातत्य कायम राहिले. नगर परिषद काळात त्यांनी वसईचे उपनगराध्यक्ष पदही भूषवले असून प्रभाग समितीचे सभापती, त्यानंतर 23 ऑगस्ट 2019 ते 28 जून 2020 या काळात त्यांनी महापालिकेचे महापौर पदही भूषवले आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वसई पश्चिमेच्या भागातील पक्षाच्या सर्वाधिक जागा जिंकून देण्यात शेट्टी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या कामाचे फलित म्हणून गटनेते पदाची धुरा त्यांच्यावर सोपवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाही, ही सर्वप्रथम मी माझं नेतृत्व, माझे नेते, लोकनेते हितेंद्रजी ठाकूर माझे गुरु आहेत, त्यांचं मी आभार मानेन. युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचं मी आभार मानेन का त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. शेवटी हे टीमवर्क असते. माझं एकट्याचं यश नसून हे माझ्या सर्व आम्ही एकत्रित आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे काम केलं आणि त्याच्यामुळे यश मिळालं. आमचं नेतृत्व जे आम्हाला साथ होती त्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळू शकलेलं आहे. त्याच्यामुळे हे सर्व यश मी सामूहिक आमचं जे काम केलेलं आहे, आम्ही टीम एफर्ट्स म्हणतात त्याला, तर ते केलेलं त्यांना देईन मी. भव्या जरी मोठ्या फकरीने पुढे आली असली तरी भाजप कुठेतरी मिशन लोटस म्हणून असा मेसेज व्हायरल होतोय. भव्याच्या नगरसेवक फोडण्यामध्ये समर्थन ठरेल का? नाही, हे सगळं त्यांना जमणार नाही आहे. ते मिशन लोटस बिटस हे सगळं वसईत चालणार नाही आहे. आम्ही एक आहोत, 71 जण आम्ही आहोत, ते सगळे एक राहणार. एकही माणूस फुटणार नाही आणि यांनी हे धंदे करू नये. त्यांना माहिती आहे अजून टायगर जिंदा आहे.